नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5व्या वर्गातील जे आपलं युनिट 5 आहे तर त्याला काय करणार आहोत, आज आपण सुरुवात करणार आहोत. तर युनिट 1 पासून युनिट 4 पर्यंत काय झालेलं आहे, आपलं सगळं शिकवून झालेलं आहे आणि आपण आता युनिट 5 मधली काय शिकणार आहोत. 5.1 जी कविता आहे, काय नाव आहे कवितेचं, द विंड, ही जी आहे पोयम आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, विंड म्हणजेच काय? विंड म्हणजेच वारा. तर बघा, वारा आपल्याला दिसत नाही. वाऱ्याचा काय होतो, आपल्याला स्पर्श जाणवतो, वाऱ्याची झुळूक जाणवते. वारा कधी स्ट्रॉंग असतो, खूप वेगाने जातो, कधी खूप हळू असतो. तर वारा आपण काय करू शकतो, जी विंड आहे म्हणजेच काय, हवा, ती आपण फील करू शकतो. म्हणजे त्याचा आपल्याला काय जाणवतं, स्पर्श जाणवतो. पण आपण त्याला पाहू शकतो का? वारा कसा दिसतो, ओल्ड आहे की यंग आहे, हे आपण सांगू शकतो का? नाही. तर काय करतो, ते आपण स्पर्शाद्वारे काय करतो, आपण त्याला म्हणजे स्पर्श त्याचा आपल्याला आपल्याला जाणवतो. तर तेच आपल्याला या कवितेमध्ये म्हणजे कवीनी काय काय लिहिलेलं आहे वाऱ्याबद्दल, तेच आपण काय करूया, त्या पोयम बद्दल शिकूया. चला तर मुलांना, आपण कवितेला सुरुवात करूया. बघा मुलांना, ही जी पोयम आहे ती काय करूया, आपण रेसिटेशन करूया. म्हणजेच काय करूया, ती जी पोयम आहे ती आपण ताला सुरात गाण्याचा प्रयत्न करूया. बघा, तुमच्यासारखेच मुलं आहेत. काय दिलेलं आहे पोएमच्या ज्या पहिल्या 2 ओळीत बघा, I saw you toss the kites on high. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky and blow the birds about the sky and all around I heard you pass and all around I heard you pass like lady skirts across the grass like lady skirts across the grass. Oh, wind are blowing all day long. Oh, wind are blowing all day long. Oh, wind that sings so loud a song. I saw the different things you did. I saw the different things you did. But always you yourself you hide. But always you yourself you hide. I felt you push. I heard you call. I felt you push, I heard you call. I felt you push, I heard you call. I felt you push, I heard you call. I could not see yourself at all. Oh, wind are blowing all day long. Oh, wind are blowing all day long. Oh, wind that sings so loud a song. Oh, wind that sings so loud a song. Oh, you that are so strong and cold. Oh, you that are so strong and cold. Oh, blower, are you young or old? Oh, blower, are you young or old? Are you a beast of field and tree? Are you a beast of field and tree? Oh, just a strong child than me. Oh, just a stronger child than me. Oh, wind are blowing all day long. Oh, wind are blowing all day long. Oh, wind that sings so loud a song. Oh, wind that sings so loud a song. तर बघा मुलांना, अशा प्रकारे काय केलेलं आहे, आपण पोयम म्हणजे जी कविता आहे ती गायली आहे. आता आपण काय करूया, त्या कवितेचे जे स्पष्टीकरण आहे ते काय करूया, आपण लाईन बाय लाईन त्याचं एक्सप्लेनेशन करूया. तर इथे जी तुमच्यासारखी जी मुलं आहेत ती काय करतायत, आनंदाने काय करतायत, म्हणजे पोयम आहे ती काय आहेत, ती गात आहेत. आणि ही जी कविता आहे ती कशाविषयी आहे मुलांना, विंड. विंड म्हणजेच काय, WIND. विंड म्हणजे वारा. तर बघा, आपल्या अवतीभोवती वारा म्हणजे जात असतो, पण त्याचं काय होते, आपल्याला फक्त स्पर्श जाणवतो. आपण त्याला पाहू शकत नाही, आपण म्हणजे त्याला फील करतो. बघा, जसं कोल्ड विंड म्हणजे थंड वारा असतो. मग आपण उन्हाळ्याच्या दिवसात ज्या गरम वाऱ्याच्या झाका असतात त्या पण अनुभवतो. पावसाळ्यात तुम्ही बघाल तसं सुंदर असं वाऱ्याची झुळूक जी असते, तर ती काय करतो, आपण सगळं स्पर्शाने काय करत असतो, ते आपल्याला त्याचा स्पर्श जाणवत असतो. पण वारा कसा आहे, कसा दिसतो, हे कुणीही पाहिलेलं नाही. पण वारा कुठल्या कुठल्या स्वरूपात तो आपल्या अवतीभोवती खेळत असतो, आपल्या आजूबाजूने जात असतो, कुठल्या कुठल्या स्वरूपात तो आढळतो, हे या कवितेमध्ये काय केलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर ते काय करूया, तेच एक्सप्लेनेशन आता आपण बघूया. तर बघा, कवितेच्या ज्या पहिल्या 2 ओळी आहेत, काय आहेत ते बघा. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky.
अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. म्हणजे कवितेच्या पहिल्या 2 ओळी काय सांगतात आपल्याला पोएम्सच्या? आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की मी तुला पतंग असं उंचावर उडवताना पाहिलेलं आहे. काइट्स म्हणजेच काय मुलांना? पतंग. काइट्स म्हणजे पतंग. हाय म्हणजे काय? उंचावर. हाय म्हणजेच काय? उंचावर. हे बघा तुम्हाला काइट्स दिसत आहे, पतंग दिसत आहे. आय सॉ यू. सॉ म्हणजे पाहणे. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. इथे काय सांगितलेलं आहे कवीने की मी तुला म्हणजे पाहिलेलं आहे, जे पतंग असं उंचावर उडवताना पाहिलेलं आहे. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. ब्लो म्हणजे काय? वाहने. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि मी पाहिलेलं आहे की जे बर्ड्स आहेत, ते पक्षी आहेत, ते काय तुला मी उडवताना आकाशात असा पाहिलेला आहे. तर कवितेत वाऱ्याविषयी कवी काय म्हणतो, याच्यातला जो पोएट आहे तो काय म्हणतो? आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन हाय. म्हणजे मी तुला मी तुला पाहिलेलं आहे की ज्या पतंग आहेत ते वाऱ्यात म्हणजे असं उंचावर हवेत उडवताना पाहिलेलं आहे. अँड अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि जे आकाशातले जे पक्षी आहेत, मी त्यांना वाहताना तुला पाहिलेलं आहे की जे आकाशात पक्षी आहेत ते काय करतात, त्यांना पण तू असं ब्लो करतो, त्यांना पण तू उडवतो. तर हे सगळं काय केलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. अशा या 2 ओळींचा अर्थ आहे. आता पुढच्या ओळी बघूया आपण. अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास. बघा एक मुलगा आहे छोटासा. आता तुम्ही पण म्हणजे तुम्ही ग्राउंडमध्ये असाल, तुम्ही घरी असाल, तर काय होतं, आपल्याला आपल्या सभोवताली म्हणजे आपण ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतो त्याच्यात तर विंड असतेच, वारा असतोच. पण तो ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारे असतो. उन्हाळ्यात गरम वारा असतो, थंडीमध्ये एकदम कोल्ड असतो, म्हणजे थंड वारा लागतो. आणि तुम्ही जेव्हा पावसाळ्यात पाहाल तर तेव्हा काय असं वारा म्हणजे पाऊस आणि तो थंड वारा म्हणजे आपल्याला आनंद आणि सुख देणारा असतो. तर याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास. कवी म्हणतो आहे, याच्यातला जो पोएट काय म्हणतो, अँड ऑल अराउंड म्हणजे सगळीकडे. अँड ऑल अराउंड, तू माझ्या अवती भोवती, तू मैदानात असू दे, घरात असू दे, बाहेर असू दे, शाळेत असू दे, तर ऑल अराउंड म्हणजे माझ्या अवतीभोवती काय झालेलं आहे, आय हर्ड यू पास. मी तुला माझ्या जवळून असं जाताना पाहिलेलं आहे. पास होणे म्हणजे आपल्या जवळून जाणे. ऑल अराउंड आय हर्ड यू पास म्हणजे मी ऐकलेलं आहे की तू माझ्या सभोवतालीच असतो आणि तू माझ्या जवळून असा काय होत असतो, तू पास होत असतो, माझ्या जवळून जाताना तू दिसतो. लाईक लेडीज स्कर्ट अक्रॉस द ग्रास. म्हणजे ज्या लेडीज आहेत, ज्या स्त्री आहेत, त्यांनी स्कर्ट्स घातलेले आहे. म्हणजे जे मोठे मोठे गाऊन्स असतात किंवा स्कर्ट्स असतात, घागरे असतात, आणि ते वाऱ्याच्या म्हणजे ते अक्रॉस द ग्रास म्हणजे ते गवतावरून आपलं स्कर्ट घेऊन असं चालताना जो आवाज होतो, जो असं गुळगुळीत आवाज होतो, तसं पण मी तुझा आवाज ऐकलेला आहे. काय म्हणतो कवी, अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास. म्हणजे मी तुझा सगळीकडे माझ्या अवतीभोवती माझ्या जवळून मी तुझा आवाज ऐकलेला आहे. तू पास होतो, तू जातो माझ्या जवळून, तर मी काय केलेलं आहे ते ऐकलेलं आहे. आणि लाईक्स म्हणजे काय, जणू काही लाईक लेडीज स्कर्ट्स म्हणजे जणू काही स्त्रियांचे जे घागरे आहेत, जे काही स्कर्ट्स आहेत, अक्रॉस द ग्रास. आणि तो आवाज कसा असतो की स्त्रिया असे लांब झगे घालतात किंवा घागरे घालतात आणि त्या म्हणजे तिथून धावत जातात आणि त्यांचा जो स्कर्ट्स आहे, जो घागरा आहे किंवा तो त्या गवतावरून जाताना जसं असा आवाज गुळगुळीत असा आवाज होतो, तसा मी तुझा आवाज पण ऐकलेला आहे. बघा, ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. ओ विंड म्हणजे म्हणजे हवा, अ ब्लोविंग ऑल डे लॉंग म्हणजे तू लॉंग म्हणजे काय, संपूर्ण दिवसभर काय करत असते, खूप दूरवर तू वाहत असते. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. ऑल डे म्हणजे तू संपूर्ण दिवस काय, लॉंग अशी ब्लो होत जाते म्हणजे तू वाहत जात असते, तू अशी वाहत जात असते. ओ विंड्स दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि तू वाहत जाते असं म्हणजे संपूर्ण दिवसभर तू असे दूरवर म्हणजे वारा तू असं पसरताना जाताना दिसतो. आणि काय होतं म्हणजे मला तो कसं जाणवतो, ओ विंड, ए हवा, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि तुझा जो दिवसभर वाहणारा वाऱ्याचा जो आवाज आहे, तो असं वाटतो, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, तो जणू काही असं मोठ्याने गाणं गातोय असं मला जाणवतो. काय म्हणतो कवी, ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग म्हणजे हे हवा तू संपूर्ण दिवसभर काय खूप दूरवर अशी वाहत जाते. आणि ओ विंड म्हणजे ए हवा, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि तुझा जो असा वाहणारा आवाज आहे, तो जणू काही म्हणजे गाण्याप्रमाणे
म्हणजे जसं जणू काही तू खूप मोठ्याने गाणे गात आहे, असं काय मला असं त्याचा म्हणजे आवाज जाणवतो, की तू मोठ्याने जणू काही गाणंच गात आहे. बघा आपल्याला दिसते की ही जी ब्लो आहे म्हणजे जे विंड आहे, वारा असं खूप मोठ्याने जाताना दिसतो आहे आणि मोठा वारा आल्यामुळे काय वाटतं की जणू काही त्या हा जो आवाज आहे तो काय वाटतो आपल्याला असं की गाण्याचाच एक आवाज आहे, एक सॉन्गचाच आवाज आहे असं खूप वाटतो. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डिड. म्हणजे कवी म्हणतो की मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे वाऱ्याला म्हणतो की हे वाऱ्या म्हणजे विंड, मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिलेल्या आहेत. डिफरंट म्हणजेच काय मुलांनो? वेगवेगळ्या गोष्टी. DIFFERENT डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डिड म्हणजे हे हवा मी तुला काय केलेलं आहे? आय सॉ म्हणजे मी पाहिलेलं आहे. द डिफरंट थिंग्स यू डिड म्हणजे तू वेगवेगळ्या गोष्टी करताना मी तुला पाहिलेलं आहे. बट ऑलवेज यू युअरसेल्फ यू हाईड. पण तू हे हे ज्या वेगवेगळ्या गोष्टी करते, बट ऑलवेज पण तू नेहमी यू युअरसेल्फ तू स्वतःला काय करते? हाईड करते. HID हाईड म्हणजेच काय मुलांनो? लपणे, लपणे. म्हणजे तू ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करते. तू म्हणजे तू समुद्रातल्या ज्या मोठमोठ्या लाटा असतात त्या हवेनीच येतात. खूप मोठे-मोठे वाऱ्याची जी झुळूक येते आणि जो एक वेगळा आवाज येतो आपल्याला, तो वाऱ्याचा आवाज असतो. तो आपल्या कानात गुंजत असतो. तर तू अशा डिफरंट वेगवेगळ्या गोष्टी काही करते. म्हणजे वाऱ्याला म्हणतो कवी, की तू हे काही-काही करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. पण तू ऑल्वेज म्हणजे तू नेहमी काय करतो? बट ऑल्वेज यू युअरसेल्फ यू हाईड म्हणजे तू नेहमी काय करतो? स्वतःला लपवून ठेवतो. तू प्रत्यक्षात वारा कसा आहे, तो कसा दिसतो, हे कोणालाच माहीत नाही. म्हणजे तू स्वतःला हाईड करतो, तू स्वतःला लपवतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. पण तू काय करतो? या सगळ्या गोष्टी करताना वारा तू काय करतो? स्वतःला लपवून घेतो. बघा आपल्याला असं हवा वाहताना दिसते, पण आपल्याला त्याचा आकार, रूप, रंग असा काही दिसतोय का? नाही. बघा आय फेल्ट यू पुश, आय हर्ड यू कॉल. म्हणजे कवी म्हणतो, की आय फेल्ट यू पुश म्हणजे मी तुझा आय फेल्ट यू पुश म्हणजे तू जेव्हा वाहत जातो तेव्हा तर मी काय केलेला आहे पुश म्हणजे म्हणजे तुझा वाऱ्याचा जो वाहताना जो धक्का आहे म्हणजे तुझा जो स्पर्श आहे तो पुश म्हणजे मला असं ढकलताना तो गेला आहे. आय हर्ड यू कॉल आणि मला असं वाटलं की म्हणजे तू असं जेव्हा तू असं वाहत जातो वेगाने वाहत जातो तर मला तू असं स्पर्श करून पुश करून म्हणजे असा धक्का देऊन असं असं जातो. अँड आय आय हर्ड यू कॉल आणि मला असं वाटते जणू काही मागून कोणीतरी बोलवलंच आहे. म्हणजे तू मला बोलवलंयस हे वाऱ्या तू असं वाहताना मला काय करतो पुश करतो. मला तू असं थोडंसं हलकं ढकलून जातो. अँड आय हर्ड यू कॉल आणि मला असं वाटते की मला कोणीतरी बोलवतच आहे वाऱ्याने मला हाक मारलेली आहे असं काय मला मला त्याचा आवाज जाणवतो. आय कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल. वारा तू हे सगळं करतो पण आय कुड नॉट म्हणजे मी तुला कधीच पाहू शकलेलो नाहीये. आय कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल म्हणजे मी तुला आय कुड नॉट सी मी तुला बघू शकलो नाही. युअरसेल्फ ॲट ऑल. तू माझ्या अवतीभोवती असतो. मला तुझा स्पर्श जाणवतो. तू मला पुश करतो. तू मला धक्का देतो. मला असं वाटते कोणतरी मला बोलवते आहे आणि असं तू जेव्हा वाहतो तर असं वाटते की स्त्रियांच्या घागराचा जो गवतावरून जातोय असा आवाज होतोय. हे सगळं मी स्पर्श म्हणजे हे सगळं मी ऐकतो किंवा मी फील करतो. मला त्याचा स्पर्श होतो. बट कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल पण मी तुला कुठेही बघू शकलो नाही. बरं मी तुला असं कुठेही बघू शकलो नाही. तू कसा दिसतोस, तुझी प्रतिकृती कशी आहे, हे मी तुला म्हणजे बघू शकलो नाही. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लाँग. मग परत कवी म्हणतो, की ओ विंड म्हणजे ए हवा, अ ब्लोविंग ऑल डे लाँग तू संपूर्ण दिवस काय करत असते? ब्लो करत असते. म्हणजे तू वाहत जात असते. खूप दूर-दूर तू कसं ऑल डे म्हणजे संपूर्ण दिवस खूप दूरवरपर्यंत तू काय करत असते? ब्लो करत जाते, वाहत जाते. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग आणि तू हे वाहत जाताना काय करते? जो तुझा असा लाऊड म्हणजे आवाज येतो, असा मोठ्याने आवाज येतो, तर जणू काही असं वाटतं, की ते वारा काय करत आहे? गाणं गात आहे. वारा मोठमोठ्याने गाणं गात आहे, असं मला काय होतं त्याचा म्हणजे आवाज येतो. बघा हे झाडांचे जे पानं हलतायत आपल्याला दिसतायत ना, वारा हलतो,
तेव्हा काय होतं, झाडांची पानं हलतात, खूप साऱ्या वस्तू हलतात, तर ते झाडांच्या पानांचा पण एक विशिष्ट आवाज येतो. वारा असा मोठ्याने वाजत जात असेल तर त्याचा आवाज गुंजत असतो. तर असे वाऱ्याचे वेगवेगळे आवाज आहेत, ते काय केलेले आहेत, आपण अनुभवलेले आहेत. तुम्ही एखाद्या खूप मोठ्या पहाडावर गेले आणि त्याच्यातून तेव्हा पण असा वारा व्हायला लागला, तर तो आवाज कसं त्या पहाडांच्या सराउंडिंगमध्ये काय करत असतो, आवाज गुंजत असतो आणि त्याचा स्पर्श काय होतो आपल्याला जाणवतो. तर कवी म्हणतो की तू वेगवेगळ्या रूपात सगळीकडे फिरत असतो, तू गाणं गात असतो, जी झाडांची पानं असं मोठमोठ्याने हलतात त्याच्यातून वेगळा साऊंड निघत असतो. पण तू मला म्हणजे सगळीकडे तू मला जाणवतो, असा स्पर्श होतो, आवाज येतो, पण मी तुला कधीच पाहू शकलो नाही. तू संपूर्ण दिवस ऑल डे लाँग असं लाँग दूरवर तू फिरत असतो, ब्लो करत असतो, पण मी तुला पाहू शकलो नाही. मग आता कवी इथे विचारतो, "ओ यू दॅट्स आर यू सो स्ट्राँग अँड कोल्ड?" आता इथे प्रश्न विचारलेला आहे. ओ म्हणजे हे वाऱ्या, यू दॅट आर सो स्ट्राँग, तू खूप काय स्ट्राँग, तू खूप ताकदवर आहेस, तू खूप शक्तिशाली आहेस. अँड कोल्ड आणि तू खूप थंड पण आहेस. तू काय आहेस? वाऱ्याला म्हणतो, की वाऱ्या हे बघा तुझ्या याच्याने काय होतात, हे झाडं खूप मोठ्या-मोठ्याने हलतायत. त्याच्या झाडाची पानं इकडून-तिकडून हलतायत. तो म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल खूप मोठं वादळ वगैरे येत असेल पावसाळ्यात वगैरे, तर काय वाऱ्याच्या म्हणजे स्ट्राँग विंड असेल, स्ट्राँग हवा असेल, तुफान असेल, तर काय होते त्याच्यानी जी झाडं आहेत ते गळून पडतात, झाडाच्या फांद्या तुटतात. म्हणजे काय आहे, वारा शक्तिशाली आहे, बलवान आहे आणि काय आहे, आणि जर तुम्ही पावसाळ्यात वगैरे बघाल तर खूप वारा वगैरे येतो, तो आपल्याला थंडी पण वाजायला लागते. तर वारा खूप असं कोल्ड पण असतो, मग थंड पण असतो. इथे कवी म्हणतो, "ओह यू दॅट आर सो स्ट्राँग." म्हणजे तू खूप शक्तिशाली आहेस का? तू बलवान आहेस का? तू मोठमोठे झाडं पाडतो. खूप असं आंधी तुफान आलं की रस्त्यावर झाडं पडलेले असतात, सगळ्या फांद्या तुटलेल्या असतात. त्याच्यामुळे तू खूप स्ट्राँग आहे अँड कोल्ड आणि तू खूप थंड पण आहे. ओ ब्लोअर, ओ ब्लोअर, आर यू यंग ऑर ओल्ड? ओ ब्लोअर म्हणजे वाहणारा वारा. आर यू यंग? तू काही तरुण आहे का? ऑर ओल्ड? तरुण आहे की वृद्ध आहे? तू तरुण आहे की म्हातारा आहे? हे तर आम्हाला कधी कळलंच नाही. म्हणजे तू कधी बलवान वाटतो, कधी थंडी हवा असते, खूप स्ट्राँग विंड असते, संपूर्ण असा आवाज गुंजत असतो. ओ ब्लोअर म्हणजे हे वाहणाऱ्या वाऱ्या. आर यू यंग ऑर ओल्ड? म्हणजे तू तरुण आहे की म्हातारा आहे? हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही. ओ यू दॅट सो स्ट्राँग अँड कोल्ड, तू खूप काय आहे, स्ट्राँग आहे, थंड आहे, और जस्ट अ स्ट्राँग चाइल्ड दॅन मी. काय म्हटलेलं आहे? आर यू बिस्ट ऑफ फील्ड अँड ट्री? बिस्ट म्हणजेच काय, एक असं बलाढ्य प्राणी असतो. बिस्ट म्हणजेच काय, प्राणी. फील्ड म्हणजेच काय, FIELD, फील्ड म्हणजेच काय मुलांनो, शेत. आणि ट्री म्हणजे काय आहे, झाड. ट्री म्हणजे काय आहे, झाड. काय म्हटलंय इथे, आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री? म्हणजे हे वाऱ्या, तू काही जणू काही शेतातला किंवा झाडावरचा एक खूप मोठा प्राणी आहे का? शेतात राहणारा शेतात राहणारा किंवा झाडावर मोठे मोठे प्राणी असतात कधी कधी, त्याच्यातला तू आहे का? वारा म्हणजे काय, एक बीस्ट आहे काय, खूप मोठा असा प्राणी आहे का जो शेतामध्ये असतो किंवा झाडामध्ये असतो? झाडातला किंवा शेतातला तू एक प्राणी आहेस का? मुलांना तुम्ही बघितलं असेल जेव्हा वारा येतो तेव्हा असं असं गोल, 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 गोल फिरत येतो आणि तो आपल्यासोबत तो कचरा, झाडाची पाने किंवा काही असं तो असं राउंड शेपमध्ये असं फिरत जातो. तर काय वाटतं आपल्याला, जणू काही तो शेतातला किंवा झाडावरचा एक कोणी असा बलाढ्य प्राणी आहे का? बघा आपल्याला या चित्रामध्ये पण दिसते आहे, की बिस्ट म्हणजेच काय, खूप मोठा प्राणी आहे का तो शेतात राहणारा किंवा झाडावर राहणारा? और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी? और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी म्हणजे मी एक छोटा मुलगा आहे आणि तू माझ्यापेक्षा पण खूप स्ट्रॉंग आहे का? एका छोट्या मुलापेक्षा पण तू जास्त स्ट्रॉंग आहे का? बघा कवीने एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिले विचारलं होतं जणू काही तू ओल्ड आहे की यंग आहे, म्हातारा आहे की तरुण आहे, हे आम्हाला कळलेलं नाही. परत त्यांनी विचारलं की जणू तू काही झाडावर किंवा शेतात राहणारा तू काही बीस्ट आहे का? असा खूप मोठा प्राणी आहे का? मग विचारलंय, ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी? तू काही म्हणजे माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षा स्ट्रॉंग असा एक छोटा मुलगा आहे का? म्हणजे बघा वाऱ्याला असं विचारलेलं आहे, मी एक छोटा मुलगा आहे, तू माझ्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे का? स्ट्रॉंगर म्हणजे तू माझ्यापेक्षा बलवान आहे का? आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री? म्हणजे तू झाडावरचा किंवा शेतातला बीस्ट आहे का? और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड अँड मी, माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे का?
ओ विंड ब्लोविंग ऑल डे लॉंग मीन्स काय म्हटलंय? ओ विंड म्हणजे हे हवा, ब्लोविंग म्हणजे तू नेहमी दिवसभर काय करते, खूप दूरवर काय करत असते, तू वाहत असते, तू जात असते. ओ विंड म्हणजे म्हणजे हे हवा दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, आणि तू वाहताना काय करते, तुझा जो आवाज आहे तो काय वाटतो आम्हाला, की तू जणू काही खूप मोठ्या आवाजात काय करते आहे, दिवसभर तू गाणं गात आहे हे आम्हाला फील होत आहे असं. तर मुलांनो, हे जे आहे याचं एक्सप्लेनेशन काय केलेलं आहे आपण, लाईन बाय लाईन याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आता आपण बघूया पुढे मीनिंग ऑफ द पोएम, म्हणजे आपण ती इंग्रजीत होती जी पोएम त्याचा आपण काय अभ्यासलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे बघा. तेच मराठीमध्ये पण आता त्याचं ट्रान्सलेट केलेलं आहे. ते बघूया आपण काय दिलेलं आहे. कवी वाऱ्याला म्हणत आहे की तू दिवसभर वाहत असतोस आणि जोराने गाणे गात असतोस. आपण हे बघितलेल्या एक्सप्लेनेशन मध्ये कवी काय म्हणतो की हे वाऱ्या, तू दिवसभर वाहत असतो आणि जो मोठ्याने गाणे गात असतो. मी तुला उंच पतंग उडवताना आणि पक्ष्यांना आकाशात उडवताना पाहिलेलं आहे. कवी वाऱ्याला म्हणतो की मी तुला काय केलेलं आहे, आकाशात म्हणजे उंच पतंग उडवताना पाहिलेलं आहे आणि प्रकाशात तुला पक्ष्यांना वाहताना पाहिलेलं आहे. जसे मुलींच्या कपड्यांचा गवतातून फिरताना आवाज येतो, म्हणजे ज्या मुली असतात त्या गवतातून जातात, त्यांचा स्कर्ट कसं या गवतावरून असं घासत घासत जसं जातोय आणि आवाज होतोय, तसा तुझा सर्वत्र हालचालींचा आवाज मी ऐकलेला आहे. जशी एखादी मुलगी म्हणजे स्कर्ट घालून गवतावरून जात असेल, तो आवाज मी जसा ऐकलेला आहे, तसाच मी तुझा वाऱ्याचा आवाज सुद्धा ऐकलेला आहे. बघा, ज्या मुलींच्या कपड्यांचा गवतातून फिरताना आवाज होतो, तसाच मी वाऱ्यांचा तुझ्या सर्वत्र हालचालींचा काय केलेला आहे, मी आवाज ऐकलेला आहे. मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिलेलं आहे. कवी म्हणतो वाऱ्याला, की मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिलेल्या आहे, पण मी तुला प्रत्यक्षात कधीच बघू शकलो नाही. मला तू ढकलल्याचे जाणवले, तू मला हाक मारल्याचे ऐकले आहे मी, पण मी तुला कधी प्रत्यक्षात बघू बघू शकलो नाही. कवी म्हणतो, की मी तुला मला असं पुश करताना, ढकलताना पाहिलेलं आहे. मला असं वाटलं की वाऱ्याने मला आवाज दिलेला आहे, वाऱ्याच्या झुळूखाली मला आवाज आलेला आहे, पण मी तुला कधीच प्रत्यक्षात बघू शकलो नाही. मग म्हणतो कवी वाऱ्याला शेवटी विचारत आहे, शेवटी कवी म्हणजे जो आहे तो वाऱ्याला, ह्या विंडला प्रश्न विचारत आहे, की किती सामर्थ्यवान आहे तू, किती सामर्थ्यवान व थंड आहेस तू, म्हणजे किती बलाढ्य आहेस आणि किती कोल्ड आहे तू, तरुण आहेस की म्हातारा, तू कसा आहेस, तू कुठल्या रूपात, तू बाल रूपात आहेस, यंग रूपात आहेस, म्हणजे तारुण्यात आहेस की वृद्धावस्थेत आहे, मी तुला कधी बघितलं नाही. मी तुला फक्त काय केलेलं आहे, तुझ्या स्पर्शाने मी तुला जाणून घेतलेलं आहे. कवी वाऱ्याला शेवटी विचारत आहे, तू किती सामर्थ्यवान आहेस, तुझ्यामुळे सगळ्या झाडांची, मोठमोठ्या झाडांची पानं हलतात. हे बघा, हे आपल्याला बीस दिसतो ना, म्हणजे एक खूप मोठ्या प्राण्याचा आपल्याला इथे चेहरा दिसत आहे. तू शेतातील जंगली जानवर आहेस का, की फक्त माझ्याकडे जरा माझ्यासारखा सामर्थ्यवान मुलगा आहेस? कवी म्हणतो की शेतात किंवा झाडावर राहणारा तू काय एक जानवर आहेस का, की माझ्यासारख्या छोट्या मुलासारखं तू असं हे आहेस, म्हणजे माझ्यापेक्षा स्ट्रॉंगर आहेस का, तू बलाढ्य आहेस का, तू शेतातील जंगली जानवर आहेस का, की फक्त जरा माझ्यासारखा, माझ्या जरा सामर्थ्यवान लहान मुलगा आहेस, की माझ्यापेक्षा तू बलवान आहेस का, असा जो प्रश्न आहे तो कवी इथे विचारतो आहे. तर मुलांना, आपण इथे इंग्रजीतून आणि मराठीमध्ये पण त्या पोयमचं काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि ते आपण एक्सप्लेनेशन खूप चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे, मी तुम्हाला एक स्पष्टीकरण त्याचं करून दिलेलं आहे. आणि आय होप तुम्हाला ही कविता म्हणजे समजली असेल. तुम्ही ही पोएम परत रिदम ह्याच्या तालासुरात गा, आणि मुलांना ही पोएम तुम्ही काय करा, लर्न करा. कधी-कधी आपल्याला कवितेच्या ओळी कंप्लीट करा, लाईन कंप्लीट करा, असा पण प्रश्न येतो. आणि आपल्याला ओरलमध्ये वगैरे पण कविता विचारतात, तर तुम्ही ही कविता खूप छान आहे. काय आहे आपल्या कवितेचं नाव, द विंड, तर तुम्ही ही लर्न करा. आता आपण पुढचे स्टेप बघूया मुलांनो. या कवितेत ज्या आलेले मीनिंग्स आहेत, म्हणजे वर्ड मीनिंग्स आहेत, शब्दांचे जे अर्थ आहेत, ते काय करूया, अभ्यासूया. तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करताना प्रत्येक शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे. बघा, इथे पहिला शब्द आहे TOSS, टॉस. टॉस म्हणजेच काय मुलांनो, उडवणे. टॉस म्हणजे काय, उडवणे. म्हणजे पतंग वगैरे उडवतो आपण, त्याला काय म्हणू, टॉस. BLOW, ब्लो म्हणजे वाहने. वारा कसा होतो, ब्लो करत असतो, वाहत असतो. काय, या ब्लोची स्पेलिंग BLOW, ब्लो म्हणजे काय, वाहने, वारा वाहने. BEAST, BE
BEAST बेस्ट म्हणजे काय आहे? इथे बीस्टचा अर्थ काय घेतलेला आहे या पोएममध्ये? जंगली जानवर म्हणजे जंगली प्राणी ह्या अर्थाने घेतलेला आहे. मग आहे HID हाईड. हाईड म्हणजेच काय? लपलेला. हाईड अँड सीक खेळता तुम्ही, तर त्याच्यातलं जे हाईड आहे, हाईड म्हणजेच काय मुलांनो? लपलेलं. तर अशा प्रकारे मुलांनो आपण काय केली आहे, इथे जे वर्ड मीनिंग्स आहेत ते काय केलं आहे आपण अभ्यासलेलं आहे आणि काय झालेली आहे आपली जी पोएम आहे द विंड ही काय झालेली आहे कंप्लीट झालेली आहे. तर तुम्ही काय करा याचा अभ्यास करा, पोएम लर्न करा, परत परत गाऊन बघा मुलांना.